हॅलो एव्हरीवन. आजचा विषय माझा आहे तो जन्मतः शारीरिक, मानसिक किंवा बौद्धिक अशी कमतरता घेऊन जन्माला आलेल्या मुलांबद्दल आणि त्यांच्या पालकांबद्दल. तर या सगळ्या नॅचरल गोष्टी आहेत खरं तर. आणि सायंटिफिकली बघायला गेलं तर काही वेळेला फॅमिलीतनं येतात, जेनेटिकली येतात. पण काही वेळेला तर काही जेनेटिकलीही नसतात प्रॉब्लेम्स, पण काही क्रिएट होतात तिथे गोष्टी गर्भधारणा झाल्यानंतर आणि मग असे व्यंग होतात. तर त्या डिटेलमध्ये आपण जाऊयात नको, कारण आय एम नॉट अ डॉक्टर टू टेल यू इन सायंटिफिकली वे. म्हणजे त्या सायंटिफिक वेजमध्ये किंवा त्या गोष्टींमधनं मी सांगू नाही शकणार खूप जास्त डिटेलमध्ये. पण मानसिक लेवलला मी एक गोष्ट नक्की सांगू शकते की या इतकंच आणि त्याहीपेक्षा जास्त मी म्हणेन, या मुलांचे आईवडील, पालक खूप जास्त सफर करतात. कारण या मुलांचे चॅलेंजेस हे खूप वेगळे असतात नॉर्मल मुलांपेक्षा. सांगण्याचा उद्देश असा आहे की नॉर्मल मूलसुद्धा जे जन्माला येतं, तर ते मूल जन्माला आल्यानंतरसुद्धा इटसेल्फ इतक्या पायाच्या नखापासून केसांपर्यंत, जावळापर्यंत इतकं निरीक्षण केलं जातं बारीक. आणि तिथल्या तिथे इतकी जजमेंट्स होतात. म्हणजे जी लोकं बाळाला बघायला येतात ती लोकं काही ना काहीतरी जजमेंट्स देऊन जातात. कॉम्प्लिमेंट्स हे फार कमी असतात, पण खूप जास्त म्हणजे जजमेंट म्हणण्यापेक्षा त्यांना भानच नसतं त्या गोष्टीचं. रंग असू देत, नाकच असू देत, डोळे असू देत, इतक्या गोष्टी बोलल्या जातात त्या बाळाविषयी की आत्ताशी जन्माला आलेल्या मुलाचा तो जो सेलिब्रेशन म्हणतो, त्याचा उत्सव, त्याचा आनंद तो मिळवण्याच्या याच्यामध्ये आईवडील असतात. तोपर्यंत असे धडाधडा जजमेंट्स येतात त्याच्यावरनं. आणि कधीतरी खरंच सांगायचं तर आईवडीलही करतात असं म्हणायला खरंच मला काही वाटणार नाही. कारण हॉस्पिटलमधनं कधीतरी जाऊन चक्कर मारा किंवा घरातसुद्धा जर कोणाचं मूल जन्माला आलं असेल नातेवाईकांपैकी तर जाऊन बघा. आईवडीलसुद्धा इटसेल्फ, तुम्ही जरी कॉम्प्लिमेंट दिली तरी आईवडील इटसेल्फसुद्धा कदाचित जज करण्याची शक्यता आहे तिथे. तर मला असं इथे सांगायचं आहे की या मुलांबद्दल तर किती जजमेंट्स होत असतील, तर त्याला तर लिमिटच नसतं. आणि खूप इनसेन्सिटिव्ह असे प्रश्न त्यांच्यावर येतात. घरातला म्हणजे समाज हा पुढची गोष्ट आहे. घरापासूनच याची सुरुवात होते. घरातच खूप मोस्ट ऑफ द टाईम हे ब्लेम्स आहेत ते आईवर येतात. असेही प्रश्न विचारले जातात, काय गं तुझ्या नातेवाईकांमध्ये किंवा तुझ्या घरात कोणाला काही असं आहे का? आम्हाला माहिती आहेत तुझं नातेवाईक, पण तरी असं कधी होतं का? कधी कोणाची ट्रीटमेंट वगैरे होती का? असं काहीतरी होतं किंवा तुझ्याकडनंच हे आलेलं आहे. एकूणच असा एक संदेश असतो तिला द्यायचा, मेसेज द्यायचा असतो किंवा तिला पॉईंट आऊट करायचं असतं. तर असं बऱ्याचदा होतं. जिथे असं चित्र असतं, जिथे आई वडील दोघंही मिळून त्या मुलावर काम करतात, तिथे चित्र फार वेगळं असतं. मग ते ADHD एक्स्ट्रीम लेवलला जरी असलं तरीसुद्धा ते मूल कुठेतरी एक अलाइंड असतं. थोडी अलाइनमेंट असते त्याच्यामध्ये. थोड्या गोष्टी काय करायच्या, काय करायच्या नाहीत याचा सेन्स त्या मुलांना असतो. आणि त्यांना बऱ्याच गोष्टी अशा छान ट्रेन केलेल्या असतात. विचारून, समजून, उमजून या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात, काउन्सिलरकडे जाऊन सतत. पण असं फार रेअरली बघायला मिळतं. अनफॉर्च्युनेटली फार रेअरली बघायला मिळतं. मोस्ट ऑफ द टाईम आईच त्या मुलांची वाली असते. वडील फार लक्ष डायरेक्टली घालत नाहीत. एका मते असं पण होतं बऱ्याचदा की वडिलांना या मुलांसाठी हे फ्युचर असं असतं, ज्यांना ADHD सारखे जे मानसिक आजार आहेत, जी मुलं बौद्धिकही वाढ होते नाही त्यांची आणि शारीरिक वाढ त्यांची होत असते, पण एका पर्टिक्युलर ह्याच्यामध्येच होते ती. आईवडिलांइतकं त्यांचं शरीर जे असतं ते धष्टपुष्ट नसतं. एक्स्ट्रीम लेवलला मी माझ्या मैत्रिणीचं जवळनं बघितलेलं आहे. तिच्या मुलाचं एक्स्ट्रीम लेवलला आहे ADHD आणि लहानपणापासून सगळा भार त्या आईवर होता. त्या नवरा बायकोंचं नातं ते मूल झाल्यानंतर पूर्णपणे डिपार्ट झाले असं म्हणूयात आपण. आहेत एका छताखाली, पण त्यांचा कुठल्याही नवरा बायकोंच्या पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणाल तर तुम्ही तसं संबंध नाही आहे. कधी कधी असं होतं की मानसिक लेवलला तर नाहीच आहेत ते तिच्यासोबत, पण
शारीरिक लेवललाही त्या दोघांचं व्यवस्थित नाही आहे, फिजिकल लेवललाही. आणि भांडणं त्यांची इतकी एक्स्ट्रीम होतात की कधी कधी जर त्यांनी हात उगारला किंवा खूप अंगावर आले ते धावून, तर तो मुलगा इतका आईशी अटॅच आहे की तो आईला घट्ट मिठी मारतो आणि इतका जोरजोरात ओरडतो. वडिलांना त्यांनी किती वेळा ढकललेलं आहे. या मुलांमध्ये ताकदही खूप असते, आम्हापेक्षाही जास्त ताकद असते, कारण त्यांची ॲक्टिव्हिटी खूप कमी असते. तर ती ताकद इतकी असते की वडिलांना त्यांनी इतकं एक्स्ट्रीमली ढकललेलं आहे. वडील आता घाबरतात. त्याच्यासमोर जास्तीत जास्त कधी होऊ नये या दोघांचं. कधी कधी ते किचनमध्ये जाऊन बायकोला रागवतात, तो तिथे नसताना, पण त्याच्यासमोर ते डेअरिंग करत नाही. इतका सेन्सिटिव्ह आहे, तो बोलू देत नाही. आईला घट्ट मिठी मारतो आणि आईचा चेहरा असा करतो की त्यांच्याकडे तू बघूही नको असं त्याला एक्सप्रेस करायचं असतं. बघायचं पण नाही त्यांच्याकडे, माझ्याकडे बघ असं करून तिचा चेहरा तो वळवतो त्याच्याकडे, वडिलांकडे बघूही देत नाही. इतका सेन्सिटिव्ह आहे तो. आणि या लोकांचं असं असतं की त्यांच्यावर मनापासून प्रेम करणारे हे सेन्स तर अगदी सगळ्यांनाच असतं. अगदी स्ट्रीट डॉगपासून म्हणतो आपण की ते प्राण्यांनाही तो सेन्स असतो की प्रेम आपल्यावर कोण करतं आणि कोण करत नाही हे प्रत्येकाला स्पर्शातनं, बोलण्यातनं, वागण्यातनं, त्या एकूणच एक एनर्जीमधनं कळतं. बरोबर आहे. तर या मुलांना तर ती एक्स्ट्रीम एनर्जी असते आणि एक्स्ट्रीम सेन्स असतो या मुलांमध्ये. त्यामुळे त्यांच्यावर प्रेम करणारी, त्यांच्या सहवासात खूप जवळ असणारी आणि त्यांची काळजी घेणारे जी लोकं असतात, अगदी केअरटेकरसुद्धा असतील, तर त्यांच्याशी एक्स्ट्रीमली त्यांची अटॅचमेंट असते. आणि हे मी खूप जवळनं अनुभवलं आहे, कारण मी त्या संस्थेमध्ये काम केलेलं होतं. तर तिथे मी जवळजवळ 1.5 वर्ष काम केलं आणि मला सोडायची खरंच इच्छा नव्हती तिथनं, कारण ती सेन्सिटिव्हिटी जी आहे ना, ती नॉर्मल माणसांमध्ये सुद्धा बरीचशी कळूनसुद्धा कमी असते असं मला खूप तिथे वाटायचं काम करताना. खूप सेन्सिटिव्हिटी असते आणि खूप प्रेमळ असतात ती लोकं. कधीही म्हणजे ती एक्स्ट्रीम लेवलला सुद्धा जेव्हा असतात, त्याच्यानंतर त्यांना जेव्हा कळतं, काही मुलं जी बरी व्हायला लागतात, त्या मुलांमध्ये इतकं असतं की एक दिवस जरी मी ॲब्सेंट राहिले, ऑफिसला मी गेले नाही, तर दुसऱ्या दिवशी ती मुलं विचारायची की तुम्ही नव्हता आलात, तुम्ही नाही दिसलात, असं म्हणजे इतकं तरी बोलण्या इतपत ती मुलं सेन्सिटिव्ह असतात. सांगायला भरपूर आहे. इथे सांगण्याचा आजचा माझा व्हिडिओचा उद्देश हाच आहे की इनसेन्सिटिव्ह असे प्रश्न त्यांना विचारले जातात, त्या नजरेने त्यांच्याकडे बघितलं जातं आणि त्यांना ट्रीट करतानासुद्धा एक्स्ट्रीमली ट्रीट केलं जातं. त्या मुलांवर खेकसणं, त्या मुलांना जोरजोरात हलवून बोलणं, पकडून बोलणं. जर तुमचा संपर्क या लोकांशी आलाच तरीसुद्धा तुम्ही त्यांचे जे केअरटेकर आहेत किंवा आईवडील आहेत त्यांना इमिजिएटली इन्फॉर्म करावं, पण त्यांच्याशी अशा एक्स्ट्रीम लेवलला रिॲक्ट करू नये, त्यांच्याशी बोलू नये. इवन त्यांच्या केअरटेकरशी किंवा आई त्यांची जर केअरटेकर असेल, ती काळजी घेत असेल, तर तिच्याशीसुद्धा तुम्हाला केअरफुली तुम्हाला बोलायचं आहे, वागायचं आहे, याचं आपण भान ठेवलं पाहिजे. कारण लहान मुलंसुद्धा त्यांच्याकडे पॉईंट आऊट करून बोलतात, तर आपल्या मुलांना आपल्याला समजावता आलं पाहिजे. हा व्हिडिओ करण्याचा उद्देश तोच आहे की लहान मुलंसुद्धा ओरडतात, त्यांच्याकडे बघतात, त्यांची मस्करी करतात कुठल्या ना कुठल्या प्रकारे आणि एक त्यांचा एक फन फॅक्टर म्हणून उपयोग केला जातो. जर आईवडिलांचं लक्ष नसेल किंवा त्या केअरटेकरचं जर लक्ष इकडे गेलं तर मला असं वाटतं की हे आपल्या मुलांनाही समजावलं पाहिजे. जरी त्यांचं वय नसेल समजण्याचं, तरी कुठल्या ना कुठल्या प्रकारे तुम्हाला स्टोरीज सांगून त्यांना सांगितलं पाहिजे की ती तेवढी सेन्सिटिव्हिटी आपल्यामध्ये पाहिजे. जर ते मूल तुला असं वाटते की त्याच्याशी बोलू नये, वागू नये, ते वेगळं आहे, तू जाऊ नको त्याच्याजवळ, पण त्याला अजिबात मस्करी त्याची करायची नाही, त्याला मारायचं नाही. त्याला बॉल फेकून मारतात मुलं, काही ना काहीतरी त्यांना करत असतात. तर या खूप गोष्टी मी एक्स्ट्रीम बघितलेल्या आहेत जवळनं आणि ऐकण्यातसुद्धा आलेल्या आहेत. जेवढी लोकं संपर्कात आहेत किंवा त्या मैत्रिणीचे सुद्धा जे ती अनुभव एक सांगते की बड्डे पार्टीजना वगैरे या मुलांना असे बोलवलं जात नाही, सोशल कार्यक्रमांना या मुलांना नेता येत नाही, आणि नेलं तरीसुद्धा लिटरली ती कॉर्नरला एका बसून असते. म्हणजे तिला असं वाटतं की हे अगदी जवळचं आहे, लग्न आहे, जावं लागतं आणि तिला सगळीकडे मुलाला न्यावं लागतं. त्याच्यामुळे पण ती खूप कॉन्शियस असते, खूप कोपऱ्यात बसते की कोणी आपल्या मुलाला पॉईंट आऊट करू नये, हा तिचा उद्देश असतो. किंवा तो खूप किंचाळला, ओरडला, तो लोकं काही ना काहीतरी कमेंट करतात, बोलतात. सगळीच लोकं नसतात, पण बऱ्यापैकी लोकं असतात, हे आपल्यालाही माहिती आहे. तर आपल्या मुलांनाही हे समजावून सांगा की त्यांची मस्करी करू नये, त्यांची टिंगलटवाळी करू नये आणि त्यांच्यावर हसू नये, पॉईंट आऊट करू नये, किंवा त्यांच्या आजूबाजूला मोठ्या माणसांनीही असे इनसेन्सिटिव्ह प्रश्न त्यांना विचारले जाऊ नये, कारण या गोष्टी कोणाही बाबतीत घडू शकतात. तर हे नेचर आहे. आज ना उद्या आपल्याही बाबतीत कुठल्याही गोष्टी घडू शकतात किंवा आपल्या फॅमिलीतही अशा गोष्टी किंवा असं मूल जन्माला येऊ शकतं.
तर या बाबतीत सेन्सिटिव्ह राहावं. जर त्यांना मदत करता आली तर नक्की करावी. मदत करता येत नसेल तर स्पेस क्रिएट करावी. पण कोणीही आपल्या लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत इनसेन्सिटिव्हिटी दाखवू नये आणि थोडंसं स्पेस बाळगावी मदत करता येत नसेल तर. आणि प्रश्न विचारून त्यांना भेडसावू नये आणि त्यांना दुखावू नये, हा उद्देश होता. थँक्यू सो मच. असे जर चॅलेंजेस कोणी फेस करत असेल आणि काही बोलायचं असेल तर नक्की मला पिंग करा आणि क्लॅरिटी कॉलसाठी आणि अपॉइंटमेंट घ्या. थँक्यू.